आज आम्ही क्लायंट शूट निमित्त चेंबूरला गेलो होतो. येताना रस्त्यावरती दिवाळीनिमित्त खूप साऱ्या दिव्यांची दुकानं दिसली, जी एकमेकांच्या आजूबाजूला लागलेली. तर सर्वात पहिल्यांदा डोक्यात असा विचार येतो, की एवढी एकमेकांच्या बाजूला दुकानं लावून हे एकमेकाचा धंदा खाऊ शकतात. पण असं नाही होत. तर हे एकमेकांना धंदा ग्रो करण्यामध्ये मदत करतात. कसं? तर लॉ ऑफ क्लस्टरिंग नियमानुसार. तर लॉ ऑफ क्लस्टरिंग कसं वर्क करतं? जेव्हा माणसाच्या समोर एकच ऑप्शन असतो, तेव्हा माणूस हा विचार करतो, की मला हे घ्यायचंय किंवा नाही घ्यायचं. पण जेव्हा माणसाच्या बाजूला 2-3 ऑप्शन असतात, म्हणजे सिमिलर ऑप्शन, जसे 2 दिवेवाले बाजू-बाजूला आहेत, तर माणूस हा विचार नाही करत, की मला घ्यायचं की नाही घ्यायचं. तर माणूस हा विचार करतो, की मी ह्याच्याकडनं घेऊ का त्याच्याकडनं घेऊ? आणि ह्याच नियमानुसार खूप सारे ब्रँड्स किंवा खूप साऱ्या गोष्टी काम करतात. जसं तुम्ही पुण्याला लोणावळ्याला गेले, तर तुम्हाला भेटेल, की मगनलालची खूप सारी दुकानं एकाच लाईनीमध्ये आहेत. तर तिथे मगनलालची चिक्की घ्यायचं का नाही घ्यायचा प्रश्न नाहीत. तर मगनलालची चिक्की कुठून घ्यायची हे आपल्या डोक्यात येतं. सेम मॅकडॉनल्ड्सच्याच बाजूला तुम्हाला बर्गर किंग भेटेल. एखाद्या हॉटेलच्या बाजूला दुसरं हॉटेल भेटेल. एखाद्या ज्वेलरवाल्याच्या बाजूला दुसरा ज्वेलरवाला भेटेल. या प्रकारे लॉ ऑफ क्लस्टरिंग मदत करतं. जर का तुम्ही एखादा नवीन B2B बिझनेस चालू करण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय करू शकता, तर तुमच्याच कॉम्पिटिटरच्या बाजूला तुमचा बिझनेस स्टार्ट करा आणि हा तुमचा बिझनेस खाणार नाही किंवा तुमच्या कॉम्पिटिटरचा बिझनेस खाणार नाही, तर तुम्ही इव्हेंच्युअली एकमेकांना बिझनेस ग्रो करण्यासाठी हेल्प करू शकता. कसं वाटलं? मला कमेंट करून नक्की सांगा.